कोल्हापूरमध्ये उन्हाच्या तीव्र झळात रंकाळा तलावात पाण्याची घट आहे। पाण्यातील गणपती मंदिर नागरिकांसाठी मात्र खुले। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सतेज जाऊनकर यांनी। यंदा उन्हाचा तडाखा अधिकच आहे। एप्रिल महिन्यात जवळपास 40 अंशावरती तापमान गेले। आता तर मे महिना सुरुवात झालेल्या तापमानात अधिकची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळेच कोल्हापुरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव आता त्यातील पाण्याचं मोठ्या प्रमाणावरती बाष्पीभवन होताना आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण आहोत रंकाळ्याच्या या संपूर्ण परिसरामध्ये आणि इथली दृश्य पाहतोय की या सगळ्या परिसरामध्ये पाण्याची पातळी नेहमीच अधिक असते। मात्र यंदा उन्हाळा अधिक तीव्र झाल्यामुळं या ठिकाणी झपाट्यानं पाणी पातळी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं इथला संध्या मठ परिसरातील एक जो बेट स्वरूप या ठिकाणी खरं तर लोकांना आता दिसू लागलेलं आहे। दरवर्षी पाणी पातळी ही साधारणतः मेच्या 15 तारखेनंतर कमी झालेली दिसते। दरवर्षी या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणावरती पाणी असतं। मात्र यंदा मोठ्या प्रमाणावरती उन्हाचा जो चटका आहे, त्रास आहे, तो होत असल्यामुळे या ठिकाणी बाष्पीभवन आहे ते मोठ्या प्रमाणावरती होतं आहे आणि पर्यटकांची खरं तर रेलचेल या ठिकाणी पाहण्यासाठी हा रंकाळा पाहण्यासाठी असते। मात्र आता ती देखील हा सगळं पाणी कमी झाल्यामुळे रेलचेल काहीशी कमी झाली आहे। मात्र आगामी सुट्ट्यांचा हंगाम आहे त्यामुळं ही नक्कीच रेलचेल वाढेल असं सांगण्यात आलं आहे। मात्र यंदा कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड असं ऊन आहे, 40 अंशाच्या वरती पारा आहे आणि त्यामुळंच कुठेतरी झपाट्यानं रंकाळ्याचं बाष्पीभवन होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। सतेज जाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।